पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत। शशिकांत शिंदे जी आपण पाहतोय, माणिकराव कोकाटेंचं खातं आता काढून घेण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई केली आहे। कसं पाहता या संपूर्ण निर्णयाकडे? हे प्रवीण दरेकरचं मी ऐकलं, दानवेंचं ऐकलं। प्रवीण दरेकरांना माझं एवढंच म्हणणं आहे की कोणाचा राजीनामा घ्यायचा, काय घ्यायचा, हे मगाशी दानवे म्हटले त्याप्रमाणे आतापर्यंतच्या परंपरा पद्धतीप्रमाणे तो निर्णय घेणं अपेक्षित आहे। आता तो निर्णय आपण सांगता की अशा पद्धतीने घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं। मी तर म्हणतो मुख्यमंत्र्यांचे हात बोलत आहे। सरकार टिकवण्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला एखाद्या मंत्र्याचा निर्णय झाला, मला आतापर्यंतच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा कारवाई झाल्या नाही, आता कोर्टाने सांगितलं तरी कारवाई होत नाही। मग आता त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला असता आणि परत त्यांना निर्दोष सुटल्यावर परत त्यांना दिला असता, काय फरक पडत नव्हता ना। पण कसं आहे की आता त्यांची एक अडचण अशी आहे की आतापर्यंत सगळी कारवाई करायची ती फक्त राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या असलेल्या मंत्र्यावरच होते। शिंदे गटाच्या मंत्र्यावर आरोप झाले तरी मुख्यमंत्री कारवाई करू शकले नाही, भाजपच्या मंत्र्यावर काय आरोप झाले तेव्हा कारवाई करू शकले नाही। मग ही विचारधारा येते ना पुढे की आमच्या लोकांवर कारवाई होते बाकीच्या होत नाही, ह्याचा अर्थ काय? म्हणून मला आता ही काढलेली पळवाट आहे। मात्र शशिकांत शिंदेजी आधी मुंडेंचा राजीनामा, त्यानंतर आता कोकाटेंचा राजीनामा, एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांचं असं मत आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय, असं तुम्हाला वाटतं का? साहजिकच आहे, होतं म्हणजे काय, त्याची मानसिकता आमची नाही, चर्चा आमची विरोधकांची नाही, त्यांच्या लोकांची पण व्हायला लागलेली आहे। एवढंच कशाला, त्यांचे भाजप नेहमी आपल्या असलेल्या बरोबरच्या लोकांना दबावाखाली ठेवण्यासाठी निवडणुका लागल्या की हे दबाव तंत्र चालू होतं असं आम्हाला शंका यायला लागलेली आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारची ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून फार कार्यकर्ते अग्रेसिव्ह होऊ नये, कार्यकर्त्यांनी त्या बंधनात राहावं, असं पण तो एखादी रणनीती किंवा खेळी होऊ शकते। अगदी, मात्र साधारणतः 29 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे, त्यानंतर न्यायालयानं शिक्षा सुनावली, त्यानंतर त्यांचा हा निर्णय न्यायालयानं कायम ठेवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी काहीसा उशीर झाला असं आपल्याला वाटतं? नाही, न्यायालयाने निर्णय दिला नसता ते कारवाई झाल्या नसत्या, हा वेळच आली नसती। पण न्यायालयाने निर्णय दिला, आता न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर तरी कारवाई होणं अपेक्षित आहे। शेवटी काय होतं, ही असं केलं नाही तर ती विश्वासार्हता कमी होते। अगदी नक्की।